हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांना कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये कॉमर्सचे जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट असतात जसे की अकाउंटिंग, ऑडिटिंग, मार्केटिंग, इकॉनॉमिक्स अशा वेगवेगळ्या विषयाचा जे 11वी पासून बीकॉम पर्यंत तुम्ही शिकलात त्या सगळ्या विषयाचा समावेश कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजमध्ये होत असतो। आणि LDC पोस्टसाठी देखील तुम्हाला कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज 110 मार्कासाठी विचारलेले आहे। मग याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारताना कशा पद्धतीने विचारतात तर याचा एक अंदाज यावा यासाठी वेगवेगळ्या एग्जाममध्ये अकाउंटवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले तर हे आपण याची एक सिरीज सुरू करतोय, अकाउंटिंग PYQ। ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स। वेगवेगळ्या एग्जाममध्ये अकाउंटिंगच्या ज्या वेगवेगळ्या टॉपिक्सवर कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे प्रश्न आता आपण डिस्कस करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीवर वेगवेगळ्या ठिकाणी जसं की PGT, TET, त्याच्यानंतर नेट, सेट या सगळ्या एग्जाममध्ये जिथे जिथे आपल्याला कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजवर प्रश्न विचारले जाणार आहेत, वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन, त्याच्यानंतर कॉमर्सच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, तर या सगळ्यामध्ये आपल्याला प्रत्येक टॉपिकवर अकाउंटवर कसे प्रश्न विचारले तर हे आता आपण डिस्कस करणार आहोत। तर याला अकाउंटिंग PYQ किंवा कॉमर्स प्रोफेशनल नॉलेज PYQ सिरीज आपण असं नाव देणार आहोत। आजपासून हे व्हिडिओ आपण स्टार्ट करत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी या विषयाचे काही प्रश्न डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर होईल। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन आहे, ओविंग ऑफ द बिझनेस आर कॉल्ड। बिझनेसच्या ज्या ओविंग्स आहेत, उधारी आहे, तर याला काय म्हणतात? ठीक आहे, ऑप्शन दिले लायबिलिटीज, कॅपिटल, असेट आणि नेटवर्थ। बिझनेसला जे पैसे द्यायचे, देणं, लोकांचं देणं, याला लायबिलिटी म्हणतात। बिझनेसच्या मालकीचा असेल तर याला असेट म्हणतात। व्यावसायिकाने व्यवसायामध्ये जे भांडवल गुंतवलं याला कॅपिटल म्हणतात आणि डिफरन्स बिटवीन असेट्स अँड लायबिलिटी याला नेटवर्थ म्हणतात। ठीक आहे, इथे काय विचारलं, ओविंग ऑफ द बिझनेस आर कॉल्ड। बिझनेसच्या ज्या ओविंग असतात त्याला काय म्हणतात? लायबिलिटीज। देन इज अ करेक्ट आन्सर। त्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ लॉंग टर्म लायबिलिटी। आता इथे एक्झाम्पल कशाचं विचारलंय? लॉंग टर्म लायबिलिटीचं एक्झाम्पल विचारलंय। लॉंग टर्म लायबिलिटी म्हणजे काय? ज्या लायबिलिटी आपल्याला एका वर्षाच्या आत फेडायच्या याला म्हणतात करंट लायबिलिटीज। ठीक आहे, आणि ज्या लायबिलिटी आपण लॉंग पिरियड फेडू शकतो किंवा जे कर्ज आपण लॉंग पिरियडसाठी घेतलेलं आहे तर याला लॉंग टर्म लायबिलिटी म्हणतात। ठीक आहे, क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, अकाउंट्स पेबल म्हणजेच बिल्स पेबल या आपल्या करंट लायबिलिटी आहेत। ठीक आहे, मग या लायबिलिटी आपल्याला विदिन 1 इयर पेड कराव्या लागतात। मग या असतात करंट लायबिलिटी। आणि मॉर्टगेज म्हणजे आपली लॉंग टर्म लायबिलिटी असते। मॉर्टगेज लोन म्हणजे दीर्घकालीन लोन, दीर्घकालीन कर्ज, तर ही कोणती लायबिलिटी आहे? ही लॉंग टर्म लायबिलिटी आहे। देन इज अ करेक्ट आन्सर। त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन आहे, फिक्टिटियस असेट आर इन्क्लुडेड इन। आता प्रश्न काय विचारलाय, फिक्टिटियस असेट कशामध्ये इन्क्लूड असतात हे विचारलं। ठीक आहे, लॉंग टर्म लायबिलिटी, कॅपिटल, करंट लायबिलिटी आणि फिक्स लायबिलिटी। तर हे चारही पर्याय याच्याशी रिलेटेड नाही आहे, याच्यामध्ये याचा योग्य पर्याय नाही, त्यामुळे हा क्वेश्चन आपण स्किप करू। ओके, फिक्टिटियस असेट म्हणजे काय? ज्या असेट साईडला आपण दाखवलेत पण ॲक्च्युली त्या असेट नाही आहेत त्याला फिक्टिटियस असेट म्हणतात। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज आर नॉन करंट इंटेंजेबल असेट। नॉन करंट इंटेंजेबल असेट, नॉन करंट असेट म्हणजेच फिक्स असेट। ठीक आहे, मग फिक्स असेटमध्ये आपण दोन टाईप करतो, एक टेंजेबल, दुसरं इंटेंजेबल। म्हणजे फिक्स असेट आपल्याला थोडक्यात इंटेंजेबल फिक्स असेट विचारले। व्हेहिकल, ऑफिस फर्निचर या आपल्या कोणत्या आहेत? ह्या टँजिएबल फिक्स असेट आहे। ठीक आहे, त्यानंतर आहे ट्रेडमार्क म्हणजे आपल्या व्यवसायाचं व्यापार चिन्ह। कम्प्युटर सॉफ्टवेअर, आपण जे कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलेलं आहे त्याचे कॉपीराईट आपल्याकडे आहेत किंवा त्याचे अधिकार आपल्याकडे आहेत, तर ही सुद्धा आपली इंटेंजेबल असेट आहे। ट्रेडमार्क, कम्प्युटर सॉफ्टवेअर ह्या इंटेंजेबल असेट आहेत आणि व्हेहिकल, ऑफिस फर्निचर ह्या टँजिएबल असेट आहे। ठीक आहे, आता इथे काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग इज आर
नॉन करंट इंटेंजेबल असेट. नॉन करंट इंटेंजेबल असेट म्हणजे फिक्स इंटेंजेबल असेट विचारले. आणि फिक्स इंटेंजेबल असेट कोणत्या? ट्रेडमार्क आणि कम्प्युटर सॉफ्टवेअर. देन सी आणि डी क्वेश्चन दिलं बी. बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करंट असेट. करंट असेट नाही विचारले. ऑप्शन दिले कॅश, स्टॉक, ऑफिस फर्निचर, डेटर. ठीक आहे, कॅश, स्टॉक, डेटर्स ह्या करंट असेट आहे. ऑफिस फर्निचर करंट असेट नाही आहे. ठीक आहे, स्टेट द विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करंट असेट. देन फर्निचर ही फिक्स असेट आहे, ती करंट असेट नाही. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, डॅश आर इकॉनॉमिक रिसोर्सेस ऑफ एन एंटरप्राइजेस दॅट कॅन बी युजफुली एक्सप्रेस इन मॉनिटरी टर्म. काय विचारलं? डॅश आर इकॉनॉमिक रिसोर्सेस ऑफ एन एंटरप्राइजेस. आपल्या बिझनेसचे जे इकॉनॉमिक रिसोर्सेस आहेत दॅट कॅन बी युजफुली एक्सप्रेस इन मॉनिटरी फॉर्म. बिझनेस एंटरप्राइजेसचे किंवा बिझनेसचे जे इकॉनॉमिक रिसोर्सेस आहे तर ते मॉनिटरी टर्ममध्ये आपण दाखवतो, तर त्याला काय म्हणतात हे विचारलं. ऑप्शन दिलेत ट्रान्झॅक्शन, असेट, एंट्री आणि लायबिलिटीज. ठीक आहे, आपल्या बिझनेसचे जे इकॉनॉमिक रिसोर्सेस असतात जे आपण मॉनिटरी टर्ममध्ये दाखवले त्यांना म्हणतात असेट. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट विचारला विच ऑफ द फॉलोइंग काइंड्स ऑफ असेट इज ऑइल वेल. ऑइल वेल म्हणजे जर समजा तेलाची एक विहीर आहे, खाण आहे, तेलाची म्हणजे जे खनिज तेलाची विहीर आहे, मग हे नॅचरल रिसोर्सेसमध्ये येतात. मग याच्यामध्ये तेलाची विहीर आहे, मग त्याच्यासाठी ह्याच्यामधला कोणता असेटचा प्रकार आहे असं विचारलं. ऑप्शन काय दिलेत? वेस्टेड असेट, फिक्स असेट, लिक्विड असेट आणि इंटेंजेबल असेट. फिक्स असेट, लिक्विड असेट, इंटेंजेबल असेट हे सगळ्या बिझनेस टाईपमध्ये असेटचे प्रकार मानले जातात. ठीक आहे, पण वेस्टेड असेट म्हणजे ज्या वेळेस एखादी विहीर आहे, ठीक आहे, ऑइल वेल आहे, विहीर आहे, तेलाची विहीर आहे आणि त्याच्यातून तेलाचं उत्खनन झालेलं आहे, आता ती तेलाची विहीर रिकामी झाली, तर या असेटला वेस्टेड असेट म्हणतात. म्हणजे ज्या नॅचरल रिसोर्सेसमधून उत्खनन झालेलं आहे त्या असेटला वेस्टेड असेट कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर. तर आता इथे प्रश्न काय विचारला? विच ऑफ द फॉलोइंग काइंड ऑफ असेट इज ऑइल वेल. ऑइल वेलसाठी कोणता असेटचा प्रकार आहे किंवा कोणतीही असेट आहे. आता फिक्स असेट, इंटेंजेबल असेट, लिक्विड असेट हे असेटचे प्रकार आहेत. जसं की आपल्याला जर प्रश्न विचारला फर्निचर ही कोणत्या टाईपची असेट आहे, मग त्याच्यासाठी ऑप्शन काय दिले? लिक्विड असेट, फिक्स असेट, इंटेंजेबल असेट. हे फर्निचर हे असेटचं नाव आहे. तसं वेस्टेड असेट हे सुद्धा एक असेटचं नाव आहे. वेस्टेड असेट म्हणजे काय? ऑइल रिफायनरी किंवा ऑइल वेलसाठी किंवा जिथे तेलाच्या खाणी आहेत, विहिरी आहेत, त्यांच्यासाठी ती तेलाची जी विहीर आहे ती प्रॉपर्टी आहे, असेट आहे. आणि ज्या वेळेस ऑइल वेलमधून तेलाचं उत्खनन पूर्ण झालेलं आहे, आता ती वेल रिकामी झालेली, ठीक आहे, एम्प्टी वेल आहे, तेल ऑइल पूर्ण काढलेलं आहे त्यातलं आणि ती रिकामी विहीर आहे, मग या असेटला वेस्टेड असेट म्हणतात. आणि ते सुद्धा ऑइल वेलसाठी एक प्रॉपर्टी आहे, असेट आहे. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर. इथं काय विचारलं? विच ऑफ द फॉलोइंग काइंड ऑफ असेट इज ऑइल वेल. देन ऑप्शन इज वेस्टेड असेट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी बघा, आपण हे जे प्रश्न डिस्कस करतोय हे वेगवेगळ्या एक्झाममध्ये कॉमर्सचे रिलेटेड जे प्रश्न विचारलेले तर हे प्रश्न आपण डिस्कस करतोय. तर मग याच्यावर अकाउंटिंगच्या ज्या बेसिक टर्म्स असतात, बेसिक टर्मिनॉलॉजीवर या टाईपचे प्रश्न विचारत असतात. ठीक आहे, मग सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जवळपास सिमिलर टाईपचेच प्रश्न विचारले जातात. आता इथे प्रश्न काय विचारला? प्रिपेड एक्सपेन्सेस इज. ऑप्शन दिले एक्सपेन्सेस, इन्कम, असेट, लायबिलिटी. प्रिपेड एक्सपेन्सेस म्हणजे ॲडव्हान्समध्ये दिलेला खर्च. आपला जर समजा रेंट 1000 पर मंथ आहे, ठीक आहे, म्हणजे वर्षभराचा 12,000 होतो, आपण दिला 15,000, 3,000 रुपये आपण एक्स्ट्राचे पेड केले. मग हे जे 3,000 आहेत ही आपली असेट असते. ज्यावेळेस एक्सपेन्सेस ड्यू होईल त्यावेळेस ते एक्सपेन्सेस कॅटेगरीमध्ये येणार, तोपर्यंत ती आपली असेट राहणार. ठीक आहे, मग प्रिपेड एक्सपेन्सेस हे काय आहे? प्रिपेड एक्सपेन्सेस ही आपली असेट आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम इज शोन ॲज. हाच प्रश्न पुढे बघा रिपीट अगेन झाला. प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम, आपण इन्शुरन्स दिला, प्रिपेड दिला, ठीक आहे, वेळेच्या आधी दिलेला इन्शुरन्स प्रीमियम, हे सुद्धा काय असेल? आपली असेट असणार आहे, ॲन असेट. त्यानंतर नेक्स्ट
डॅश आर द ऑब्लिगेशन ऑर डेब्ट्स दॅट ॲन एंटरप्राइज हॅज टू पे ॲट सम टाईम इन द फ्युचर. ठीक आहे, फ्युचरमध्ये काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर आपल्याला ज्या देयता द्यायच्या, देणे द्यायचे, ते याला म्हणतात लायबिलिटी. ठीक आहे, फ्युचर पिरियडमध्ये बिझनेसला किंवा आपल्याला जे देणे द्यायचे, ज्या देयता द्यायच्या, त्यांना वर्ड काय स्पेसिफिक लायबिलिटीज. ठीक आहे, डिबेंचर म्हणजे कर्जरोखे, कॅपिटल म्हणजे आपले बिझनेसचं जे भांडवल असतं ते, शेअर म्हणजे भाग, आणि जे बिझनेसला आपल्याला द्यायचे, देणे द्यायचे, त्याला म्हणतात लायबिलिटी. कन्सिडर द फॉलोइंग आयटम्स. याच्यामध्ये दिलं डिबेंचर, प्रिपेड रेंट, इंटरेस्ट ऑकर्ड आणि बँक ओव्हरड्राफ्ट. विच ऑफ द आर करंट लायबिलिटीज. ठीक आहे, इथे काय बघायला सांगितलं आपल्याला, करंट लायबिलिटी कोणत्या. डिबेंचर ही आपली लायबिलिटी आहे पण ही लॉंग टर्म डेब्ट्स आहे. प्रिपेड रेंट ही आपली ॲसेट आहे. इंटरेस्ट ऑकर्ड म्हणजे आपला जो ड्यू इंटरेस्ट आहे तो, ही आपली ॲसेट आहे. आणि बँक ओव्हरड्राफ्ट ही आपली लायबिलिटी आहे, ही करंट लायबिलिटी. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये फक्त 4th नंबर आपली करंट लायबिलिटी आहे. आता इथे काय विचारलं, विच ऑफ द आर करंट लायबिलिटीज. मग करंट लायबिलिटी कोणती आहे इथे, बँक ओव्हरड्राफ्ट. ओनली 4. ओके, देन बी इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले व्हेरियस कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधले काही PYQ आपण डिस्कस केले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आपल्याला अकाउंटिंगच्या प्रत्येक टॉपिकवर कोणकोणत्या टाईपनी प्रश्न विचारले जातात किंवा वेगवेगळ्या एक्झाममध्ये वेगवेगळ्या कॉमर्सशी रिलेटेड वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या असतात, ज्या ठिकाणी कॉमर्सचं आपल्याला बेसिक नॉलेज विचारलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला कॉमर्सवर कोणत्या टाईपने प्रश्न विचारले जातात, तर हे कळण्यासाठी ही सिरीज मी सुरू केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग टर्म्सशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन बघितलेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.